अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सिद्धारूढाय नमः. श्री सिद्धारूढांच्या अनेक लीला असून त्या गायल्या असता मनुष्याचे चित्त शुद्ध होते आणि तत्काळ त्याचे अज्ञान नष्ट होऊन त्यास उत्तम ज्ञान प्राप्त होते. हे श्रीसिद्धारूढनाथा, तुमच्या दिव्य चरणांवर माथा ठेवून तुमची कथा तुम्हीच वदवून घेण्याची तुम्हाला मी प्रार्थना करतो. तुमच्या चरणांचे मनोमनी चिंतन केले असता, दयाघन असे तुम्ही स्फूर्ती देऊन माझ्या हृदयी राहून हा ग्रंथ पूर्ण करवून घ्या. सिद्धयोगीचा अवतार धारण करून तुम्ही नाना प्रकारच्या लीला जगाला दाखविता, मुमुक्षूंना प्रसंगी उपदेश करून, भक्तांना अविलंब संकटातून वाचविता. असो, मागच्या अध्यायात उडुपी क्षेत्री श्रीकृष्ण भगवंताचे दर्शन घेऊन निर्विकल्प, अशी समाधी अवस्था ज्यामध्ये ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान इत्यादी भेद नष्ट होतात, समाधी अवस्था भोगल्याची कथा सांगितली. त्या क्षणिक समाधीतून देखील हर्षित होऊन तसेच देह हा प्रारब्धाधीन आणि भोगदायक असल्याचे जाणून ते पुढे निघाले. धर्मस्थळ क्षेत्र पाहून ते पुढे गोकर्ण क्षेत्री गेले. तिथल्या कोटीतीर्थात पाय धुवून त्यांनी भगवान श्रीमहाबळेश्वराचे दर्शन घेतले. तेव्हा ते मनात म्हणाले, गो म्हणजे इंद्रिये, त्यात कान, गो कर्ण, हे श्रेष्ठ इंद्रिय आहे कारण ह्या कानाद्वारे महावाक्य, तत्त्वमसी, ऐकल्यानेच मुमुक्षू भवसागर तरून जाऊन मुक्ती प्राप्त करतात. अशा प्रकारे मनी चिंतन करीत सिद्धनाथ बाहेर आले व तिथल्या एका जटाधारी साधूला पाहून त्यांनी त्याचा हात धरला व ते दोघेही लगबगीने समुद्राकडे निघाले. तेव्हा तो जटाधारी म्हणाला, मला थंडी सुसवत नाही. त्यावर सिद्धांनी एक मोठी फाटकी चटई घेऊन त्याच्या गळ्यात अडकविली आणि म्हणाले, ही पहा शाल तयार झाली. त्यांनी समुद्रतीरावरचे शिंपले गोळा करून त्याची माळ करून त्याच्या गळ्यात घातली. दुकानातून कुंकू मागून घेऊन त्याच्या तोंडाला माखले. त्याच्या एका हातात फुटके मडके व दुसऱ्या हातात केरसुणी देऊन म्हणाले, हा खरोखरीच भैरव, वेष, शंकराच्या एका अवतारास भैरव असे म्हणतात, झाला. आता एक ढोल फक्त पाहिजे. तेवढ्यात त्यांना त्याच रस्त्याने जाणारा एक ढोल वाजविणारा दिसला. त्याला बोलावून सिद्धयतींनी त्यास ढोल वाजविण्यास सांगितले. अशा प्रकारे वाद्यघोष करीत ते तिघेही निघाले. दुकानांपुढे खेळ करून त्यांनी पुष्कळ पैसे मिळविले. तदनंतर ते एका शंकराच्या देवळात गेले. तिथे एक संत ज्ञानेश्वरी वाचत होते आणि अनेक सद्भक्त ऐकण्याकरिता बसले होते. त्या संतापाशी जाऊन सिद्धनाथ म्हणाले, हे संता, तू दररोज पुराण सांगतोस. आज तुझ्या श्रोत्यांना माझी वाणी ऐकू दे. भगवद्गीतेतील ऊर्ध्वमूल या श्लोकाचा अर्थ सांगून मी सर्वांना आनंदित करीन. सिद्धगुरूंचे मुखतेज पाहून तो संत अवश्य म्हणाला व त्याने स्वतःचे स्थान सिद्धगुरूंना देऊन स्वतः श्रोत्यांमध्ये जाऊन बसला. सिद्धांनी पूर्वार्ध घेऊन त्यातील तत्त्व आणि सत्य वर्णन करून स्थापन केले. त्यावर श्रोत्यांना त्यातून वैराग्यपर बोधाचा अर्थ विशद केला जेणेकरून सर्व ब्राह्मण मंडळीस तो पटला. पुराण संपल्यावर आरती झाली. आरतीच्या ताटात नेहमीपेक्षा चौपट पैसे गोळा झालेले पाहून तो संत आनंदित झाला. पण जेव्हा जटाधारी साधूने ते द्रव्य घेतले तेव्हा तो संत त्याच्यावर खूपच रागावला. सर्व श्रोते म्हणाले, पैसे ओढून घेण्याकरिता वेगाने निघालात खरे, आज त्यांनी पुराण सांगितले तेव्हा त्या पैशातील कमीत कमी अर्धा हिस्सा तरी त्यांना दे. संताने ते कबूल केले. त्यावर सिद्धनाथ म्हणाले, हे संता, तू पैशाकरिता जर पुराण सांगत असशील तर हे घे आता पैसे, असे म्हणून त्यांनी स्वतःच्या झोळीतून सोन्याच्या 7 मोहरा काढल्या आणि त्या पुराणिकास दिल्या. पुराणिक मनोमनी पश्चात्ताप पावला व दीनभावाने सिद्धारूढांच्या चरणी लागला.
त्यावेळी सर्व लोक आश्चर्य व्यक्त करू लागले व म्हणाले की हा कुणीतरी महापुरुष असावा ज्याच्या केवळ दर्शनानेच पापे नष्ट होतात, जगातील ह्याचे भक्त धन्य होत. त्यासमयी सिद्धनाथ जटाधारी साधूसोबत नर्तन करीत पुढे चालले असताना त्यांना एक ब्राह्मण नैवेद्य घेऊन मंदिराकडे निघाल्याचे दिसले. त्याला पाहून सिद्धांनी विचारले, हे सर्व पदार्थ कुठे घेऊन चालला आहेस? तो म्हणाला, हे सर्व पदार्थ श्री महाबळेश्वराला अर्पण करण्याकरिता घेऊन जात आहे. त्यावर सिद्ध म्हणाले, तो महाबळेश्वर मी स्वतःच आहे. मी महाबळेश्वर नाही हे प्रथम सिद्ध करून दाखव आणि त्यानंतर तू हे पदार्थ त्या दगडाच्या शिवलिंगापुढे नेऊन ठेव. तो म्हणाला, तू तर एक आशाळभूत प्राणी आहेस. तुला देव असे कोण म्हणेल? इतक्यात जटाधारी साधू त्या ब्राह्मणाच्या हातातून तो नैवेद्य हिरावून घेण्याकरिता पुढे धावला. त्यावर त्या ब्राह्मणाने एकच आरडाओरडा सुरू केला. त्याचा आरडाओरडा ऐकून पुष्कळ लोक तिथे त्या जटाधारीला मारावयाला धावून आले. तेव्हा सिद्ध म्हणाले, तुम्ही सर्व लोक मागचा पुढचा काही विचार न करता या जटाधारीला मारायला निघाला आहात. जर श्री महाबळेश्वर सर्व जगात भरून उरला असताना तो या जटाधारीत का नसावा? केवळ शिलामूर्तीस अन्न अर्पण केल्याने तो तृप्त होत नाही. साधू संन्यासी तसेच भुकेलेल्या प्राण्यांना अन्न दिल्याने निश्चितच परमात्मा संतुष्ट होतो. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः असा गीतेमध्ये एक श्लोक आहे. त्या भगवंताने सांगितले आहे की, मीच, भगवंत अग्निरूपाने सर्व प्राण्यांच्या देहात वसत असतो. हे ऐकून ते शांत झाले आणि त्यांनी जटाधारीला तो नैवेद्य अर्पण केला. त्यावर ते म्हणाले, आम्ही खरोखरच अज्ञानी आहोत. तुमच्यासारख्या थोरांमुळेच आमचा उद्धार होतो. त्यावर तिघांनी तो फलाहार वाटून खाल्ला आणि आनंदित झाले. त्यावर मिळालेले पैसे सिद्धांनी ढोलवाल्याला देऊन त्याची पाठवणी केली. त्यानंतर त्या दोघा यतींनी नागतीर्थामध्ये स्नान केले व त्या ठिकाणी ते 4 दिवस राहिले. त्या ठिकाणी सिद्ध असताना दर संध्याकाळी काही ब्राह्मण येऊन त्यांना वेदांतामधील शंका विचारीत आणि सिद्धांच्या उत्तरांनी त्यांच्या शंकांचे निरसन होत असे. त्यावर अत्यंत आनंदित होऊन ते सिद्धारूढांना नम्रतेने नमस्कार करीत. त्यानंतर सिद्ध पुढे उळवी गावाच्या दिशेने निघाले. हे स्थान प्रख्यात संत श्रीबसवेश्वराचे, इ. स. 1134 ते 1196, वीरशैव अथवा लिंगायत धर्माचे संस्थापक, ज्यांना कन्नड भाषिक बसवण्णा असे प्रेमाने संबोधतात, समाधिस्थान आहे. अत्यंत आदराने त्यांनी श्रीबसवण्णा ह्यांची समाधी पाहून, हुबळी मार्गे ते पंढरपुरास निघाले. वाटेमध्ये कल्याण तथा अन्य गावे पाहात ते पंढरीस गेले. अति आनंदाने श्रीपांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन ते नाशिकला निघाले. तिथे गोदावरी तीर्थ, पंचवटी इत्यादी पाहून पुढे गुप्त गुहेतील कालनारायणाचे त्यांनी दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन, ठाकूरजी पाहून ते श्रीकृष्ण दर्शनार्थ द्वारकेला गेले. श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच त्यांना एक वैष्णव भेटला. त्याने सिद्धनाथांना विचारले, तुम्ही मायावादी, एक ब्रह्म तेवढेच सत्य आणि जगातील सर्व पसारा हे मिथ्या असे मानणारे लोक दिसता. सिद्धारूढ म्हणाले, होय. त्यावर तो सद्गुरूंना म्हणाला, हे जग केवळ घडामोडींनी भरलेले किंवा प्रतिभासिक आहे? ते ऐकून सिद्ध म्हणाले, भ्रामक किंवा स्वप्नवत. त्यावर त्या ब्राह्मणाने विचारले, यतिवर्य, हे सांगा की स्वप्नाचे निश्चित असे अधिष्ठान कोणते? जर ब्रह्म हे स्वप्नाचे अधिष्ठान मानावे तर ब्रह्मज्ञानी व्यक्तीला स्वप्नच दिसू नये कारण जिथे ज्ञात अधिष्ठान आहे अशा ठिकाणी अध्यास होऊच शकत नाही. जर आत्मा हे अधिष्ठान आहे असे म्हणत असाल तर त्वम पदाच्या स्वरूपाचा शोध करणाऱ्या अधिकारी व्यक्तीस जेव्हा निश्चितपणे आत्मज्ञान होते तेव्हा त्यास स्वप्न दिसूच नये. कारण त्याचे सर्व भ्रम नाहीसे झालेले असतात. त्यावर सिद्धावधूत म्हणाले,
जागेपणाच्या अवस्थेचे अधिष्ठान जे चैतन्य आहे त्या चैतन्यावर निर्माण झालेल्या आवरणामुळे कल्पित स्वप्न दिसते. कारण शरीरगत जे चैतन्य आहे त्या सदोष आवरणामुळे स्वप्नाध्यास होतो. त्या चैतन्यासहन, इद यांची प्रतीती होता क्षणी स्वप्नाचा लय होऊन ते आपल्या कारणात विलीन होते. म्हणून कारणशरीरगत चैतन्य हे स्वप्नाचे अधिष्ठान आहे. हे सिद्धारूढांचे भाषण ऐकून तो ब्राह्मण आनंदित झाला आणि त्यांना घरी घेऊन जाऊन त्याने भोजन अर्पण केले. त्यावर सिद्धनाथ तिथून निघाले व उज्जयिनी नगरी आले. तिथे त्यांनी महाकालाचे दर्शन घेतले व मनोमनी म्हणाले की ही तर माझी एकांश शक्तीच आहे. तिथून ते कारेश्वरी आले, जिथे त्यांनी एक सरोवर पाहिले. या युगानंतर या सरोवरात 1 कोटी शिवलिंगे उद्भवणार असल्याचे भोळ्या भाविकांना सांगितले जाते, त्यामुळे त्यांचा देवावरील विश्वास वाढतो. ज्याप्रमाणे तमिळनाडूमध्ये तिरुपुलकुंड्रम या गावात असलेल्या टेकडीवर प्रख्यात शिवमंदिराजवळ दररोज पक्षी प्रत्यक्ष स्नानास येत असल्याचे सांगतात, म्हणूनच ह्याला पक्षीतीर्थ असे म्हणतात. अज्ञानी लोक काही चमत्कार पाहिल्याशिवाय पुण्यस्थानाचे महत्त्व लक्षात घेत नसल्याचे जाणून महान पुरुषांनी अशी स्थाने निर्माण केली. जेणेकरून परमेश्वराच्या अस्तित्वाची भावना आपोआप निर्माण होते, त्यावर भक्ती केल्याने परमेश्वर संतुष्ट होऊन भाविकांना मोक्षमार्गास घेऊन जातो. श्रीकारेश्वराला स्पर्श करून तीर्थात स्नान करतेवेळी पाण्यातील माशांना आहार टाकणाऱ्या लोकांना पाहून सिद्धारूढ चिंतन करू लागले. ते मनी म्हणाले, जिथे जिथे पाहावे तिथे तिथे भगवंत सर्व प्राण्यांकरिता आहार पुरवित आहे. त्यामुळे अन्नप्राप्तीकरिता उगीच प्रयत्न करणे व्यर्थच आहे. त्याचवेळी एक भक्त सोबत पुष्कळ फलाहाराची सामग्री घेऊन तिथे आला व या महात्म्यास पाहून मनात म्हणाला की हा तर ब्रह्मसागरातला मासा आहे, म्हणूनच ह्याला हे पदार्थ अर्पावे. त्यावर त्याने ते पदार्थ सिद्धारूढांना नम्रपणे अर्पण केले. सिद्धारूढांनी ते पदार्थ खाऊन त्या सद्भक्ताला आशीर्वाद देऊन ते तिथेच विश्रांती घेऊन पुढे निघाले. तिथून त्यांनी मथुरेला प्रयाण केले. तिथे श्रीकृष्णाचे दिव्य मंदिर पाहून वृंदावनातील भगवंताचे रासक्रीडास्थळ पाहिले. तिथून ते जेव्हा काश्मीरला गेले तेव्हा तिथे त्यांनी काही ज्योतिषांना खगोलशास्त्रावर चर्चा करताना पाहिले व त्यातील एकाला विचारले, शुभ समय, सुमुहूर्त, हा योग्य अशा वेळेला पाहून किंवा अशी योग्य वेळ नसतानाही सांगावा का? ज्योतिषी म्हणाला, पहिल्या चरणाच्या 5व्या मुहूर्ताला सुमुहूर्त म्हणून व्यक्त केल्यास त्यात सर्वांचेच कल्याण होते. त्याचे हे बोलणे सिद्धारूढांनी मान्य केले. त्यावर एका ज्योतिषाने सिद्धारूढांना विचारले, कोणत्या कारणाने सूर्याला अंशग्रहण होते हे आम्हाला सांगा. त्यावर सिद्ध म्हणाले, ज्या राशीत सूर्य प्रवेश करतो, त्या राशीच्या नक्षत्राचे 9 चरण त्यात असतात. त्यापैकी जितके चरण सूर्याला संबंधित असतात तितक्या अंशाचे सूर्यग्रहण होते. हे ऐकून ज्योतिषी आनंदला. पुढे सिद्धारूढ पंजाबात आले असता तिथे त्यांना चरकमुनींच्या, एक भारतीय औषध पद्धतीचा स्थापक, संप्रदायातील एक मनुष्य भेटला. त्याला ते म्हणाले, वैद्याने रोग्याची सर्व प्रकारे चिकित्सा करून झाल्यानंतर औषधाने रोग्याला कितपत आराम लाभेल याचा अंदाज बांधावा. प्राण इत्यादी मिळून रोगाचे 4 भाग पडतात. त्यातील 2 भाग हे परमेश्वर ध्यान करून नष्ट करावेत, उरलेले 2 भाग हे औषधाच्या प्रयोगाने निवारावेत. हे त्यांचे वाक्य वैद्याला पटले. पुढे सिद्धारूढ अमृतसरला गेले व मनात म्हणाले ही जागा तर पुष्कर तीर्थासमान आहे. तिथून ते पुढे नानकपीठास गेले. तिथे लोक गुरुमुखी शास्त्राचा अभ्यास करीत असलेले पाहून सिद्धारूढांनी त्यांना कार ध्यानाची उपासना करण्याचा बोध केला आणि सांगितले की त्यांच्याही उपासनेचा शास्त्राधार तोच आहे. तिथून श्रीसिद्धारूढ पुढे कुरुक्षेत्र पाहून हरिद्वार क्षेत्री गेले व त्यानंतर पुढे बद्रीस गेले.
तिथे नारायण आश्रम पाहून पुढे केदारेश्वर क्षेत्री जाऊन त्यानंतर ज्ञानवापी क्षेत्री आले आणि तिथे त्यांनी विश्रांती घेतली. क्षणभर निर्विकल्प समाधीत राहून त्यानंतर अजगराप्रमाणे भूमीवर शरीर टाकून ते झोपी गेले. त्यावेळी शिवानंद नावाच्या एका संन्याशाने त्यांना तशा अवस्थेत पाहिले व मनात म्हणाला की हा शवासन घालून योगाभ्यासात निमग्न झालेला दिसत आहे किंवा हा कोणी एक ब्रह्मनिष्ठ असून सहजावस्थेत होऊन राहिलेला दिसत आहे. त्याची प्रचिती पाहावी म्हणून जवळ येऊन त्यांनी सिद्धारूढांना स्पर्श केला. त्याने स्पर्श केल्याबरोबर सिद्धारूढांनी डोळे उघडताच त्याने विचारले, हे तुझे कोणते आसन आहे? सिद्धारूढांनी उत्तर दिले, मातेच्या गर्भातून आलेल्या शरीराला मी असे अहंकाराने समजून वागणाऱ्या जीवात्म्याला आसने करण्याचा नेम घालून दिला जातो. परंतु जो सदैव ब्रह्मस्थितीत असतो अशा व्यक्तीला कोणतेही आसन करण्याची आवश्यकता असत नाही. त्यावर तो संन्यासी म्हणाला, एखाद्या वस्तूचे प्रतिबिंब आणि ती वस्तू या दोन्हीमध्ये ऐक्य आहे अथवा नाही? त्यावर सिद्धारूढ म्हणाले, शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारा जो तादात्म्य, एकरूपतेचाच सिद्धांत आहे त्यानुसार जी उपाधी निर्माण होते त्यामुळे बिंब, प्रतिबिंबात दिसणारा भेद आत्मानुभव असणाऱ्यांना दिसत नाही. संन्याशाने पुन्हा विचारले, ते कसे काय शक्य आहे? त्यावर सिद्धारूढ म्हणाले, आरशात चेहरा पाहू जाता गळ्याचे देखील प्रतिबिंब दिसते. तसेच प्रत्यक्ष वस्तूची डावी व उजवी बाजू प्रतिबिंबात उजवीकडे व डावीकडे दिसते. अशा प्रकारे वस्तू आणि त्याच्या प्रतिबिंबात फरक दिसून येतो. परंतु अनुभवी व्यक्तीला आरशात दिसणारे प्रतिबिंब हे त्याचेच आहे हे कळल्याने तिथे भेद किंवा अभेद हे तो जाणत नाही म्हणून अव्यक्त असा हा आमचा सिद्धांत तू जाणून घे. त्यावर संन्यासी आनंदला. नंतर संन्याशाने स्वतःकडे असलेली भिक्षा काढून दोघात वाटली व दोघांनी ती भिक्षा वाटून खाल्यावर तो संन्यासी त्याच्या आश्रमाकडे परतला. आता सिद्धारूढ दंडपाणी शिवलिंग दर्शनाला जाणार इतक्यात ताप व रोगाने तडफडत असलेला एक ब्राह्मण त्यांनी पाहिला. 3 वर्षांपासून तापाने जर्जर झालेल्या ब्राह्मणाचा रोग सिद्धारूढांनी नाहीसा केला व त्याला पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अशा प्रकारे अनेक परोपकारी कामे करून लोकांना मोक्षमार्ग दाखविण्याचे आणि जिज्ञासू लोकांच्या शंकांचे निवारण करण्याचे कार्य ते निरंतरपणे करीत होते. ज्या लोकोद्धाराकरिता सिद्धारूढांनी अवतार धारण केला होता, त्याचे सार्थक करण्याकरिता यात्रेचे निमित्त करून ते मुमुक्षूंना भवसागरातून तारीत होते. असो, ज्याचे श्रवण केल्याने सर्व पापे भस्म होतात, अशा या श्रीसिद्धारूढ कथामृताचा गोड असा हा 7वा अध्याय श्री शिवदास श्रीसिद्धारूढ स्वामींच्या चरणी अर्पितो. सर्वांचे कल्याण होवो. श्री गुरु सिद्धारूढ चरणारविंदार्पणमस्तु. 7